पण रितसर जे काम करायचं आहे त्या कामामध्ये सरकारला इंटरेस्ट नाही. संपूर्ण सरकार हे अध्यक्षांच्यावर कामकाज सोडतं आणि सरकार जसं काही पडणारच आहे. अध्यक्षांना सगळी काळजी आहे. मला माहित आहे मी काय बोलतोय ते. अध्यक्षांनाच ही सगळी काळजी असल्यासारखं आम्ही काही बोलायला गेलो तरी हा मला कळलं. अरे बाबा तुम्ही अंतर्ज्ञानी आहात, आम्ही अंतर्ज्ञानी नाहीये ना. तुम्ही मला एक असा दाखवा मंत्री की फक्त देवेंद्र फडणवीसांनी प्रस्तावाला उत्तर दिल्याच्या ऐवजी कुठल्या मंत्र्यानं गेल्या 400 अधिवेशन मध्ये उत्तर दिलं. एक मंत्री दाखवा. विस्तारनं उत्तर झालं, प्रश्नोत्तर झाली, असं एक नाही. अधिवेशन कशाला म्हणतात? अधिवेशन या अशा गोष्टीने अधिवेशन म्हणतात की जे सभागृहाची ज्या ठिकाणी ज्याला दुय्यम स्थान आहे ज्या कामकाजाला, ते काम प्रथम. मंगळवारी सत्ताधारी पक्षाचा ठराव असतो आणि गुरुवारी विरोधी पक्षाचा असतो. मागपासूनची सगळी अधिवेशन काढून बघा तुम्ही, कधीही त्या दिवशी मांडलेला प्रस्ताव पूर्ण झालेला नाही. तो 2-2, 3-3 आठवडे पुढे जातो आणि मग शेवटी क्लब करायचं आणि एकदाच कुणीतरी एकाने उत्तर द्यायचं. हे काही कामकाज चालतं सरकारचं? अशा पद्धतीनं सरकार जर कामकाज चालवत असेल तर त्या सरकारवर आम्ही चहापानाला जायचं? आम्ही कसं जाणार? आणि हे सरकारला आम्ही अनेक वेळा सांगून आम्ही दमलेलो आहोत. आणि म्हणून असे अनेक विषय आहेत की ह्या अधिवेशनातून जनतेच्या पदरात काय पडतंय हे जर शोधायला गेलं तर काही नाही. फक्त यांचा भ्रष्टाचार लपवला जातोय. काय होतंय सभागृहामध्ये? इथे कितीतरी तुम्ही सिनियर पत्रकार आहात, आम्ही देखील बरेच वर्ष तिथे आहोत. एखादी घटना घडली तर त्यावेळेला राज्याचे प्रमुख किंवा गृहमंत्री त्याच्यावर कधीही आपलं उत्तर देत नसत, आपलं मत नोंदवत नसत. आज प्रत्येक घटनेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कुणीही काय चूक केली की त्याला क्लीन चिट देऊन टाकतात. काय झालं त्या डॉक्टरचं फलटणच्या? त्या डॉक्टर गेल्या, त्यांच्या पक्षाच्या माजी खासदारांचं नाव आल्याबरोबर ह्यांनी ते सांगून टाकलं की ती क्लीन चिट आहे, त्यांचं काही चूक नाही. अक्षय शिंदेच्या आम्ही त्या ठिकाणी पाठराखण करत नाही, पण ज्या वेळेला ती शाळा त्यांच्या जवळच्या मातृसंस्थेची आली त्याबरोबर तुम्ही त्याला गोळी घातली. परवांच्या दिवशी आम्ही त्याचं समर्थन करत नाही. रोहित आर्याला तो काहीतरी फक्त स्टेनगन आणायला गेला, का त्याला जायबंदी केलं नाही? का त्याला पाठीमागून गोळी घातली नाही? त्याला ताब्यात का घेतला नाही? तो वळल्यानंतर त्याच्या छातीत गोळ्या घातल्या आणि त्याला मारून टाकला का? तर सरकार त्याचं देणेकरी होतं आणि म्हणून सरकारचं पाप समोर येऊ नये म्हणून तुम्ही जर पुरावेच जर नष्ट करायला लागलात, कायदा जर तुम्ही हातामध्ये घ्यायला लागलात, तक्रारदार पण तुम्हीच, चौकशीदार पण तुम्हीच आणि शिक्षा देणारे न्यायालय पण तुम्हीच. ही लोकशाही आहे. ही लोकशाही. विरोधी पक्षाच्या लोकांना तुम्ही सकाळ संध्याकाळ प्रत्येक गोष्टीत अडकवतायत. खोटे नाटे आरोप तुम्ही करतायत. आपल्या लोकांच्यावर काहीही तुम्ही गुन्हे दाखल करायला तयार नाही. आणि विरोधी पक्षाचा माणूस बोलला की त्याच्या वेगवेगळ्या चौकशा लावून त्याला नामोहरम करायचं काम चाललेलंच आहे. सकाळ संध्याकाळ तुम्ही विरोधी पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी विकत घ्यायचं काम चाललेलंच आहे. ही लोकशाही नाही. ही लोकशाही नाही. बोलण्यासारखे मुद्दे अनेक आहेत आणि म्हणून या सरकारच्याकडे हे विषय आम्ही संख्येनं कमी असलो तरी 1000 वेळा मांडून झाले. सरकार बोलतं एक, करतं एक. तुम्ही बघितलं असाल चर्चा सुरू झाली की एकच मंत्री कोणतरी बसतो. उत्तर काय येतं चेअरवरून? एक मंत्री आहे ना कॅबिनेट, तुम्ही कामकाज चालू करा. अरे बाकीचे कुठे गेले? वास्तविक जो कोणी चेअरपर्सन असतो त्यांनी हे सगळं सभागृह ऑर्डरमध्ये ठेवायचं असतं, परंतु विरोधी पक्षाच्या कुठल्याच भूमिकेला महत्वच द्यायचं नाही यांनी ठरवलेलं असल्यामुळं आणि आमच्या सहकार्याने या ठिकाणी अनेक विषय मांडले. मी त्या ठिकाणी आता पुन्हा जात नाही. त्या फिगरमध्ये, आकडेवारीमध्ये सभागृहामध्ये चर्चा झाली तर आणि तरच त्यामध्ये आम्ही अधिकचा भाग घेऊ शकू. पण हे सरकार संख्येनं जास्त असलं तरी ह्यांची पाप जास्त आहेत, ह्यांचा भ्रष्टाचार मोठा आहे. हे तिघेही एकमेकाला त्या ठिकाणी कट्टू साईज करायला बसलेले असल्यामुळं रोज सकाळ संध्याकाळ दिल्लीला जाणं आणि कोणासमोर तरी त्या ठिकाणी कैफियत मांडणं एवढंच काम या सरकारला शिल्लक असल्यामुळं विरोधी पक्ष संख्येनं कमी असला तरी सुद्धा तो आपल्याला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही. तो आपल्याला काट्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या पापांचा पाडा महाराष्ट्रासमोर येऊ नये म्हणून ते विरोधी पक्ष नेत्यांच्या निवडी करत नाहीयेत. आणि म्हणून त्यांनी जे बोलवलं ते व्यक्तिगत आम्हाला बोलवलं. प्रथा ही आहे की विरोधी पक्ष नेत्याच्या माध्यमातून राज्याचे प्रमुख म्हणून जसं तुम्ही बोलवलं तसं विरोधांचा प्रमुख म्हणून विरोधी पक्ष नेता असतो. दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेतेपदी खाली असली त्यामुळं आम्ही याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. आणि त्याचबरोबर
जाऊन कुठलीही चर्चा करण्याची यांच्याकडून अपेक्षा नाही. फक्त कडेला चहा घेऊन फोटो काढण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही. रोज ह्यांचे फोटो वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीमध्ये, प्रत्येक जाहिरातीमध्ये बघून बघून आम्हाला सुद्धा आता किळस आलाय. तो पुन्हा त्यांच्याबरोबर फोटो काढून आम्हाला आमचा फोटो काढून घ्यायचा नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी जात नाही. धन्यवाद. विरोधी पक्ष नेतेपद नाही, कामकाज कसं चालणार हा प्रश्न राम शिंदे यांना विचारला. त्यांनी असं म्हटलेलं आहे, स्वातंत्र्यानंतर सुरू झालेल्या प्रथा आता सुरू असणं अभिप्रेत नाही. तिन्ही पक्षांच्या याच्यावर प्रतिक्रिया. अजून आमचे भाऊ बोलणार आहेत 2 मिनिटं. मुळामध्ये सदस्य 1985 ते 90 5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये 3 आमदार असलेला पण विरोधी पक्ष नेता झाला, 6 आमदार पण झाल्या. मृणालताई गोरे असतील, दत्तानारायण पाटील असतील किंवा अन्य बरीचशी मंडळी आहे, किंवा एकच आमदार असलेले रासू गवई सुद्धा विरोधी पक्ष नेते झाले होते वरच्या सभागृहामध्ये. ही मी मागाशी म्हटलं ना की काँग्रेसच्याकडे ही सभ्यता होती, त्यांच्याकडे तो सज्जनता होती.